प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन 5 पहा. In adjoining figure, PQ perpendicular BC, AD perpendicular BC, then find following ratios. खाली रेशो दिलेले आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर आता याच्यामधला पहिला रेशो पहा. इथे दिलेला आहे तो एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. ट्रायंगल PQB पहा कुठे आहे. इथे मी दाखवतोय पहा PQB इथे आहे पहा PQB. तर याच्यामध्ये बेस BQ आहे आणि इथे हाईट PQ आहे आपल्या लक्षात येते. ओके. आणखीन सेकंड ट्रायंगल आहे PBC. मी वेगळ्या कलरनी दाखवतो पहा PBC. PBC असं दाखवतो. दोन्ही ट्रायंगल दिसतील असे. या ट्रायंगलचा विचार केला तर इथे बेस आहे BC, मात्र हाईट जी आहे ती हाईट PQच आहे पहा. म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगलचा जर विचार केला तर त्यांची हाईट इक्वल आहे. त्यांची हाईट इक्वल आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा एरियाचा रेशो जो आहे तो बेसच्या प्रपोर्शन मध्ये घ्यायचा आहे. पहा आता इथे आन्सर लिहिताना आपण कसं लिहायचं आहे समजावून घ्या. इथे 1 ट्रायंगल PQB and triangle PBC have same height PQ, have same height PQ. PQ ही सेम हाईट आहे लक्षात घ्या. त्याच्यामुळे एरियाचा रेशो आपल्याला त्या घ्यायचा आहे ते. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल टू. पहा तर आपल्याला बेसच्या प्रपोर्शन मध्ये घ्यायचा आहे. PQB चा बेस पहा BQ आहे. BQ अपॉन PBC चा बेस पहा BC आहे. BC. मात्र आता इथे रिजन लिहावं लागेल. रिजन काय लिहायचं आहे पहा. हाईट्स इक्वल, शॉर्टकट मध्ये असं लिहितो मी. हाईट्स इक्वल therefore areas proportional to basis. Proportional to basis. हे असं आपल्याला इथे रिजन लिहायचं आहे. रिजन लिहिणं गरजेचं आहे. ओके. तर हे झालं फर्स्ट. आता आपल्याला सेकंड पहा. सेकंड रेशो काय आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. तर आता PBC रेड कलरचा आहेच इथे आणि ABC पहा. आता ABC मी ग्रीन कलरने दाखवतोय. ABC हा पहा लार्जर ट्रायंगल आहे तो. रेड कलरचा आणि ग्रीन कलरचा हे ट्रायंगल विचारात घ्या. तर इथे दोन्ही ट्रायंगलचा बेस इक्वल आहे आणि इथे रेड ट्रायंगलची हाईट PQ आहे आणि ग्रीन ट्रायंगलची हाईट आहे ती AD आहे. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आता आपल्याला इथे आन्सर लिहिताना इथे मी सेकंड नंबर देतोय.
या दोन्ही ट्रायंगलचा बेस बीसी सेम आहे म्हणून मी इथे लिहितोय ट्रायंगल पीबीसी and triangle ABC have same base BC, have same base BC, same base BC. ओके, आणि बेस सेम असल्यामुळं त्याचा एरियाचा रेशो आपण हाईटच्या प्रपोर्शन मध्ये घ्यायचा आहे. ओके, देअरफॉर area of triangle PBC upon area of triangle ABC is equal to, पहा हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये पीबीसी ची हाईट पहा रेड कलरने दाखवलेला आहे PQ आहे, PQ अपॉन एबीसी ची हाईट पहा AD ग्रीन कलरने दाखवलेली आहे पहा AD. आणि मग इथे आपल्याला महत्वाचं म्हणजे रिजन लिहायचं आहे, वरती लिहिलेलं आहे तसंच बेसिस इक्वल शॉर्टकट मध्ये पहा कसं लिहायचं आहे, बेसिस इक्वल देअरफॉर एरियाज proportional to areas proportional to heights, areas proportional to heights. तर असं आपल्याला इथे रिजन लिहायचं आहे. ओके, आता नेक्स्ट रेशो पहा कोणता आहे, नेक्स्ट रेशो आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. पहा आता इथे एबीसी ऑलरेडी दाखवलेला आहे आणि एडीसी कोणता पहा, तर आता इथे मी डायग्राम मध्ये दाखवतो पहा. एडीसी वेगळ्या कलरने दाखवतो म्हणजे लक्षात येईल, निळ्या कलरने दाखवतो इथे ब्ल्यू कलरने एडीसी. हा पहा इथे आतल्या बाजूला दाखवतोय एडीसी, तर याचा बेस आहे डीसी आणि हाईट आहे एडी. हा पहा ब्ल्यू कलरचा आणि ग्रीन कलरचा, ह्या दोन्हींचा विचार करायचा आहे इथे. तर आन्सर लिहिताना पहा तिसरा क्रमांक. हा आता ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एबीसी and triangle ADC and triangle ADC have same height AD, have same height AD. दोन्हींची हाईट सेम आहे पहा इथे एडी ही हाईट दोन्हीसाठी सेम आहे, त्यामुळे त्यांचा एरियाचा रेशो बेसच्या प्रपोर्शन मध्ये घ्यायचा आहे. म्हणून देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू पीबीसी. पहा आपल्याला इथे कोणता दिलेला आहे, एबीसी आहे, इथे मी चुकून एबीसी लिहिला, एबीसी आहे. ट्रायंगल एबीसी म्हणजे मोठा बाहेरचा, आणि खाली जो ट्रायंगल आहे तो एडीसी घ्यायचा आहे, एडीसी. ओके, तुम्ही वेगळा लिहिला होता. आता इथे पहा, तर हाईट इक्वल आहे, बेसिसच्या प्रपोर्शन मध्ये घ्यायचा आहे. एबीसी चा बेस पहा बीसी आहे, बीसी अपॉन एडीसी चा बेस पहा, एडीसी चा बेस बीसी आहे. आणि इथे रिजन लिहायचं आहे, रिजन लिहिताना हाईट्स इक्वल देअरफॉर एरियाज proportional
टू बेसिस, असं आपल्याला इथे रिझन लिहावं लागेल. आता शेवटचं पहा, शेवटचं जे आहे तर तो रेशो आहे एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी. एडीसी पहा, एडीसी ब्ल्यू कलरने दाखवलेला आहे आणि पीक्यूसी. ओके, मी इथे जरा दाखवतो पहा डायग्राम मध्ये. पीक्यूसी पहा इथे आहे, पीक्यूसी हा पहा. हा आता ब्ल्यू कलरचा आणि हा आता दाखवलेला हा पहा ट्रायंगल. तर या दोन ट्रायंगलचा जर विचार केला तर इथे हाईट किंवा बेस काही इक्वल नाही आहे. हाईट डिफरंट आहे आणि बेसिस पण डिफरंट आहेत, हे लक्षात येते आपल्या. त्यामुळे डायरेक्ट आपण रेशो त्यांचा बेस आणि करस्पॉन्डिंग हाईट यांच्या प्रोडक्टच्या प्रपोर्शन मध्ये घ्यायचं आहे. म्हणजे लिहिताना आता आपण इथे एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी इज इक्वल टू एडीसी चा बेस इंटू हाईट घ्यायचा. बेस पहा, एडीसी चा बेस बीसी आहे आणि हाईट एडी आहे. डीसी इंटू एडी अपॉन पीक्यूसी चा पहा, पीक्यूसी बेस आहे क्यूसी इंटू त्याची हाईट आहे पीक्यू, हाईट आहे पीक्यू. आणि आता आपल्याला इथे रिजन लिहायचं आहे, रिजन लिहायचं आहे स्क्रीन. हा आता इथे रिजन लिहिताना बाय द प्रॉपर्टी ऑफ, बाय द प्रॉपर्टी ऑफ ratio of areas of two triangles, ratio of areas of two triangles. तर हे असं आपल्याला इथे रिजन लिहायचं आहे. तर हे सगळं प्रॉपर्टीवर एक्झाम्पल आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. तर हे जे एक्झाम्पल आहे तर हे आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचं आहे. हा, तर याच्यात काही शंका आहेत का पहा. आन्सर लिहिताना अशा पद्धतीने रिजन सहित आपल्याला इथे लिहायचं आहे. ओके, हा नेक्स्ट पार्ट म्हणजे आता इथे आपल्याला थेरम आहे तो पहा, बीपीटी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. थेरम कसा आहे तो पाहायचा आहे आपल्याला इथे वर्ड्स मध्ये. If a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. तर तुम्ही कुठे एखादा ट्रायंगल घेतला तर त्या ट्रायंगल मध्ये, तर इथे ट्रायंगल एबीसी आहे, तर या ट्रायंगल मध्ये बीसी या साइडला लाईन एल ही पॅरलल लाईन आहे आणि ही टू डिफरंट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते पी आणि क्यू मध्ये. तर अशा वेळी इथे हा जो रेशो आहे, कोणता रेशो पहा, तर एपी अपॉन पीबी इज इक्वल टू AQ अपॉन QC. तर हे रेशो इक्वल असतात. तर हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. ओके, लक्षात आलं का पहा. हा, तर आता हे प्रूव्ह करायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला डायग्राम काढावी लागेल. डायग्राम काढताना अर्थातच एक ट्रायंगल घ्यायचा, एका साइडला ही लाईन एल पॅरलल घेतलेली आहे आणि डिफरंट पॉइंट मध्ये ती टू साइडना इंटरसेक्ट करते. तर अशा पद्धतीची आपल्याला इथे डायग्राम घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला गिव्हन लिहायचं आहे.
गिवन म्हणजे दिलेला पार्ट, डायग्राम मध्ये जी माहिती आहे ती आपल्याला इथे गिवन मध्ये लिहायची आहे. तर आता इथे पहा गिवन पार्ट. इन ट्रायंगल एबीसी लाईन एल पॅरलल लाईन बीसी किंवा साइड बीसी लिहू शकतो आपण. अँड लाईन एल इंटरसेक्ट AB अँड AC इन पॉइंट P अँड Q रिस्पेक्टिव्हली. तर ही लाईन याला पॅरलल आहे, बीसी ला पॅरलल आहे आणि 2 डिफरंट पॉइंट P आणि Q मध्ये इंटरसेक्ट होते हे इथे सांगितलेलं आहे. ओके. आता आपल्याला टू प्रूव्ह, जे प्रूव्ह करायचं आहे तर ते आपल्याला इथे लिहायचं असतं टू प्रूव्ह मध्ये. तर हे काय प्रूव्ह करायचं आहे तर तो रेशो AP अपॉन PB हा रेशो पहा इज इक्वल टू AQ अपॉन QC. तर हे हा रेशो इक्वल आहे आपल्याला प्रूव्ह करायचा आहे आणि म्हणून इथे टू प्रूव्ह मध्ये आपण AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर डायग्राम मध्ये जो काय बदल करायचा असतो तर तो आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये लिहायचा असतो. इथे डायग्राम मध्ये बदल करायचा आहे आणि तो कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला लिहायचा आहे. आता इथे डायग्राम मध्ये काय बदल करायचा आहे तर इथे जोडायचं आपल्याला, इथे PC आणि BQ जोडायचे आहेत. पहा आता इथे ड्रॉ सेगमेंट PC अँड सेगमेंट BQ. तर हे आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन मध्ये लिहायचं आहे. ओके. तर त्याच्यानंतर पुढचा पार्ट म्हणजे प्रूफ. आता याचं प्रूफ देत असताना स्टार्टिंग आपल्याला कसा करायचा आहे पहा. तर इथे ट्रायंगल पहा, APQ ट्रायंगल पहा, APQ हा ट्रायंगल पहा, इथे मी दाखवलेला आहे पहा रेड कलरनी. आणि दुसरा ट्रायंगल PQB पाहायचा आहे, हा पहा मी इथे रेड कलरने दाखवलेला आहे आतमध्येच. तर या दोन्ही ट्रायंगलचा विचार केला तर यांचा बेस कोलिनियर आहे, एकाच लाईन मध्ये आहे आणि हा जो व्हर्टेक्स आहे तो कॉमन आहे. त्यामुळे या दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल येते. तर हाईट आपल्याला इथे मिळेल, दोन्ही ट्रायंगलची ही हाईट मिळेल, म्हणजे हाईट इक्वल आहे. त्यामुळे यांचा एरियाचा रेशो जो आहे तो आपण बेसच्या प्रपोर्शन मध्ये घेऊ शकतो. तर त्या आपल्याला बेसच्या प्रपोर्शन मध्ये आपल्याला तो घ्यायचा आहे. पहा आता इथे ट्रायंगल APQ and triangle PQB have equal heights. Okay. Therefore, area of triangle APQ upon area of triangle PQB is equal to AP upon PB. म्हणजे बेसच्या प्रपोर्शन मध्ये घेतला. इथे बेस आहे पहा, हा इथे बेस आहे, इथे बेस आहे, हे लक्षात घ्या, बेसच्या प्रपोर्शन मध्ये. आणि म्हणून पुढे याला रिझन लिहिलेला आहे, एरियाज प्रपोर्शनेट टू बेसिस. ओके. आणि इथं जे काय आपल्याला मिळालेलं आहे विधान तर त्याला नंबर 1 दिलेला आहे. तर सिमिलरली इकडचा ट्रायंगल पहा APQ, तोच ट्रायंगल वरचा जो आहे तोच ट्रायंगल मी इथे नव्याने दाखवतो पहा. तर हा रेड कलरचा दाखवलेला आहे तो पहा आणि आता इथे दाखवतो हा ग्रीन कलरचा, इकडचा, हा इकडचा पार्ट पहा, हा ग्रीन कलरने दाखवलेला आहे. इकडे दाखवला होता तसा इकडच्या बाजूचा हा रेड आणि हा त्याच्या खालचा. तर याच्यामध्ये देखील हे बेस AQ आणि QC कोलिनियर आहेत आणि P हा व्हर्टेक्स कॉमन आहे, त्यामुळे हे इक्वल हाईटचे आहेत. आणि त्याच्यामुळे डायरेक्ट इथे आपण आता लिहिलेलं आहे पहा, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू AQ अपॉन QC. म्हणजे या बेसच्या प्रपोर्शन मध्ये इथे लिहिलेलं आहे. ओके. आणि इथे रिजन लिहिलेलं आहे, तर याला नंबर दिला सेकंड आणि रिजन लिहिलं एरियाज प्रपोर्शनेट टू बेसिस. ओके.
हा, आता त्याच्यानंतर इथे पहा, आता इकडचा दाखवलेला हा ट्रायंगल खालच्या साईडचा आणि हा इकडचा हा ट्रायंगल पहा, इकडचा दाखवतोय मी रेड कलरनी किंवा वेगळ्या कलरनी दाखवतोय पहा इथे. हा ट्रायंगल पहा, हा इकडचा आणि इकडचा हा हा ट्रायंगल, हे टू ट्रायंगल्स पहा पॅरलल लाईन मध्ये आहेत. ही PQ आणि BC या पॅरलल लाईन मध्ये आहेत आणि बेस जो आहे तो सेम आहे. PQ बेस पहा, बेस सेम आहे या दोन्ही ट्रायंगलचा. कोणत्या कोणत्या ट्रायंगलचा लक्षात आलं का? तर हा ट्रायंगल इथे आणि हा ट्रायंगल, तर या दोन्ही ट्रायंगलचा बेस इक्वल आहे आणि दोन्ही पॅरलल साइड मध्ये आहे, त्यामुळे त्यांची हाईट पण इक्वल येते. त्यांची हाईट पण इक्वल येते, हे लक्षात घ्या. हाईट दोन्ही ट्रायंगलची अशी हाईट येईल, या ट्रायंगलची पण आणि या ट्रायंगलची पण. त्यामुळे हे बेस पण इक्वल आहे आणि हाईट पण इक्वल आहे, त्यामुळे एरिया इक्वल येतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथे सेगमेंट PQ इज कॉमन बेस ऑफ ट्रायंगल PQB and triangle PQC. Segment PQ parallel segment BC. Hence, triangle PQB and triangle PQC have equal heights. म्हणजे इथे बेस कॉमन आहे आणि हाईट पण इक्वल आहे. बेस कॉमन आहे आणि हाईट पण इक्वल आहे, हे लक्षात यायला पाहिजे तुमच्या. कॉमन बेस आणि हाईट पण इक्वल आहे, इक्वल हाईट, आणि त्याच्यामुळे एरिया इक्वल येणार आहे. आणि म्हणून इथे एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQC. आणि याला विधान दिलेलं आहे 3, नंबर दिलेला आहे 3. आता फ्रॉम 1, 2 and 3 पहा. आता इकडचा भाग पहा, 1 मधला लेफ्ट हँड साइड इथे लिहिलेली आहे. 1 मधली लेफ्ट हँड साइड पहा, 1 मधली लेफ्ट हँड साइड म्हणतोय मी इथे. इथे पहा 1 मधली लेफ्ट हँड साइड, याच्यामधली इथली पहा, ही लेफ्ट हँड साइड इथे. तर इथे PQB ची व्हॅल्यू PQC ठेवली, कारण इक्वल दाखवलेले आहेत म्हणून. आणि त्याच्यामुळं इथे पहा एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. कारण का? तर इथे PQB, एरिया ऑफ ट्रायंगल PQB आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQC इक्वल आहेत. वरतीच आहे पहा, इथे 3 मध्ये दाखवलेलं आहे. ओके, हे वेगवेगळ्या अर्थाने घेता येतं, म्हणून इथे फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड म्हटलेलं आहे. तर डायरेक्ट ह्याच्यातले ह्या साइड घेतलेल्या आहेत, ते इक्वल दाखवलं थर्ड स्टेटमेंट नुसार. आणि मग आपण विचार करायचा आहे की इथे इथली लेफ्ट हँड साइड आणि इथली लेफ्ट हँड साइड इक्वल आहे पहा. इथे ही लेफ्ट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड इक्वल आहे. या लेफ्ट हँड साइड इथे इक्वल मिळाल्या आणि त्याच्यामुळे इथली राईट हँड साइड इक्वल घ्यायची आहे. ही पहा, राईट हँड साइड इथली इक्वल घ्यायची आहे. आणि म्हणून लास्टला पुढे लिहिलेलं आहे की इथली पहा AP छेद PB इज इक्वल टू AQ छेद QC. आणि हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं. इथे रिझन लिहिलेलं आहे फ्रॉम 1 and 2, आणि हे इथे प्रूव्ह झालेलं आहे. ओके, तर हा थेरम महत्वाचा आहे, त्याची तयारी करायची आहे.